नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 4 ते म्हणजे विद्युत धारेचे परिणाम। आणि या प्रकरणाचा आपल्याला बघायचा आहे स्वाध्याय आणि भाग हा 2 आहे। भाग 1 जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि तुम्ही भाग 1 बघू शकता। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, हे एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं ते आपण थोडक्यात आता बघूया। भाग 1 मध्ये आपण मित्रांनो पहिला प्रश्न आपण बघितला, त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये आपण बघितला, त्यानंतर त्याच्यातले जे उपप्रश्न आहेत ते सुद्धा आपण बघितले। ठीक आहे, तर हे सर्व प्रश्न आपण भाग 1 मध्ये बघितलेले आहेत। आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर आता सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला 8वा प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे खालील विधानापैकी कोणते विधान लांब सरळ विद्युत वाहक तारेजवळ चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते, स्पष्टीकरण लिहा। तर इथे बघा मित्रांनो, आपल्याला 4 स्पष्टीकरण दिले आहेत। एक म्हणजे बघा, तारेला लंब सरळ रेषामध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात। नंतरचा आहे आ, तारेला समांतर तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात। नंतर आहे तारेला लंब व तारेपासून दूर अशा चुंबकीय बलरेषा जातात। आणि ई आहे समकेंद्रीय वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात। म्हणजे ई बरोबर आहे, म्हणजे काय असते तर जे समकेंद्रीय वर्तुळाकार जे वर्तुळ निर्माण होतात ते तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा निर्माण करत असतात। म्हणजे जो तार असतो त्याला जे काही चुंबकीय रेषा निर्माण होतात त्या कशा असतात, त्याला लंब असतात। म्हणजे जे काही वर्णन आहे ते ई बरोबर होईल आपलं इथं। त्यानंतर आपण बघूया 9वा प्रश्न। 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला इथं विचारलेलं आहे ते म्हणजे नालकुंतल म्हणजे काय, त्यांच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांची नावे द्या। तर बघा मित्रांनो, नालकुंतल म्हणजे काय बघा, विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार, त्याच्यावर काय असते, एक विद्युत रोधक आवरण असते। अशी तांब्याची तार गुंडळाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात। एक तांब्याचं तार आहे, त्याला वरून आवरण आहे आणि त्याला आपण गुंडाळलेलं आहे, जसे की तुम्हाला चित्रामध्ये दिसते। जो पिवळ्या कलरचा तार आहे तो इथे आपण गुंडाळलेला आहे अशा प्रकारे, बरोबर आहे। मग त्यावेळेस याला आपण असं म्हणणार नालकुंतल असे म्हणणार। काय म्हणणार, नालकुंतल। आणि ज्यावेळेस याच्यामधून विद्युत प्रवाह वाहायला सुरुवात होईल, कशामधून, या नालकुंतलामधून, त्यावेळेस इथं काय होईल, चुंबकीय रेषा किंवा चुंबकीय बलरेषा निर्माण होतील। ठीक आहे, चुंबकीय बलरेषा। आणि ते काय करतात, जे तार आहेत याला ते काय करतात, लंबरूप असतात। हे जे तार असतात, कोणते तार, जे नालकुंतलाचे, त्याला ते लंबरूप असतात। बघा चुंबकीय क्षेत्र, आता नालकुंतलातून चुंबकीय बलरेषा विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषाची संरचना आपल्याला आकृतीत दाखवलेली आहे। चुंबकपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा यात सारखेपणा असतो। म्हणजे बघा, जे काही बलरेषा चुंबकपट्टीमुळे निर्माण होतात आणि जे काही नालकुंतलामुळे निर्माण होतात, दोघे पण कसे असतात, दोघांमध्ये आपल्याला समानता पाहायला मिळते किंवा ते सारखे असतात। दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या रेषांचे गुणधर्म समान असतात। नालकुंतलाचे उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनतात। म्हणजे हे आहे नालकुंतल आणि त्याचा एक ध्रुव बनतो आपला उत्तर ध्रुव आणि दुसरा त्याचा जो उघडा भाग आहे या नालकुंतलाचा तो बनतो दक्षिण ध्रुव। म्हणजे असे 2 ध्रुव बनत असतात। नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा समांतर रेषांच्या स्वरूपात असतात, म्हणजे समांतर असतात। ठीक आहे, ज्यावेळेस ते ह्या नालकुंतलामध्ये असतात, ज्यावेळेस तो बाहेर येतात त्यावेळेस त्याचे आपल्याला मोठमोठे सर्कल किंवा वर्तुळ पाहायला मिळतात। चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते। म्हणजे बघा, हे बलरेषा दिसतात आणि याची जी काही तीव्रता असते ती ह्या नालकुंतलामध्ये कशी असते, तर नालकुंतलामध्ये ती सारखीच असते। म्हणजे या बलरेषाची जी शक्ती असते ही नालकुंतलामध्ये आपल्याला सारखीच दिसते। बघा, हे आहेत चुंबकीय बलरेषा
आणि हे आहे नालकुंतर. अशा प्रकारे तुम्ही याचं वर्णन करू शकता. ठीक आहे, 3 ते 4 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर आपल्याला आकृती दिल्या, काय सांगितलेलं बघा, आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. तर आपल्याला 2 हाताचे नियम दिले, एक उजव्या हाताचा आणि एक आहे डाव्या हाताचा. ठीक आहे, आता बघा आकृती 1 आपण बघूया आता, म्हणजे ही वाली. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम दर्शवते. हे काय दाखवते आपल्याला, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. या जो अंगठा आहे तो विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो. म्हणजे बघा हा जो अंगठा आहे आपल्याला काय दाखवते, विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, म्हणजे विद्युत प्रवाह कसा वाहत आहे, कोणत्या दिशेला वाहत आहे, तो आपल्याला हा अंगठा सांगत असतो. जी तर्जनी असते हे काय दाखवते, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा. म्हणजे जी तर्जनी आहे आपला, हे जे बोट आहे हे काय दाखवते आपल्याला, चुंबकीय क्षेत्राची दिशा. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे हे आपल्याला तर्जनीवरनं समजते. आणि जे मधले बोट असते हे प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते. म्हणजे जी प्रवर्तित विद्युत धारा असते, प्रवर्तित म्हणजे काय, जी निर्माण होणारी विद्युत धारा असते, ठीक आहे, तिची दिशा कशी असेल, तिची दिशा कशी असते, तर ह्या म्हणजे ह्या दोन्ही याला ती लंब असते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता आपण बघूया याच्यामध्ये काय दिलेलं बघा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपल्याला दर्शवतो. याच्यामध्ये मध्ये काय आहे, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. जी तर्जनी असते आपली, चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. तर्जनी आहे ही, ते चुंबकीय क्षेत्राची दिशा आपल्याला दर्शवते. जे मधले बोट असते हे विद्युत धारेची दिशा दर्शवते. म्हणजे बघा हे जे बोट आहे मधलं, हे आपल्या विद्युत धारेची दिशा दर्शवते. म्हणजे ही इकडे विद्युत धारा आपल्याला दर्शवते, इकडे जर बघितलं की चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. आणि जो अंगठा असतो त्याच्यामध्ये आपण काय होतं, तर विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवते. म्हणजे याच्यामधून जे काही विद्युत वाहतोय, कशावरनं, एखादा विद्युत वाहक आहे त्याच्यावर जो विद्युत त्याच्यामध्ये वाहत असते, त्याच्यावर कशा प्रकारे बल निर्माण होणार आहे, त्याच्यावर कशा प्रकारे बल प्रयुक्त होणार आहे, ते आपल्याला ह्या अंगठ्यानं समजते. ठीक आहे, बघा हे दोन्ही आकृती आपल्याला वेगवेगळ्या आहेत. दोन्ही आकृत्यामध्ये आपल्याला फ्लेमिंगच्या एक उजव्या हाताचा नियम आहे, दुसऱ्या डाव्या हाताचा नियम आहे. बरोबर आहे, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. चला जाऊया नंतर. आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. पहिल्या आकृतीमध्ये हा जो आपल्याला फ्यूज दिसतोय, हा काय आहे, फ्यूज आहे, इलेक्ट्रिक फ्यूज आहे. आणि हे आपल्याला एमसीबी दिसतोय, याच्यामध्ये मध्ये काय एमसीबी आहे. आणि ई मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर ई मध्ये आपल्याला एक जनित्र दिले आहे. चला वाचूया आपण. आकृतीत इलेक्ट्रिक फ्यूजची माहिती आपल्याला दिली आहे किंवा आकृती दिलेली आहे. त्याचा उपयोग फ्यूज वायर किंवा फ्यूज झाली असेल तर त्या जागी नवीन टाकण्यासाठी होतो. म्हणजे बघा उष्णता जर वाढली तर फ्यूज जळून जातो, आहे की नाही, म्हणजे तो फ्यूज होतो. मग अशा वेळेस आपलं जे सर्व उपकरण असतात ते बंद पडतात, कारण विद्युत प्रवाह खंडित होतो. त्याच्यामुळे जर आपण नवीन इथं फ्यूज तार टाकले तर पुन्हा विद्युत प्रवाह चालू करता येतो ऍज अ सेफ्टी म्हणून. ठीक आहे, म्हणून याचा वापर आपण करत असतो. मध्ये बघा इथे एमसीबी दिले आहे. ही आकृती एमसीबीची आहे, त्याला मिनिएचर सर्किट ब्रेकर असे म्हणतात. या नावाने ओळखली जाणारी ही एक कळ आहे, म्हणजे बटन आहे. विद्युत धारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युत धारा बंद पडते. म्हणजे विद्युत धारा जर अचानक वाढली तर ही जी कळ असते ही अचानक बंद पडते. बंद पडते म्हणजे काय होते, ती उघडी होते. उघडी पडल्याने काय होते, जी विद्युत धारा वाहने आहे ते बंद पडते. थोडक्यात काय काय होते, तर या उपकरणामुळे विद्युत धारा बंद होते किंवा चालू करता येते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा ई मध्ये आपल्याला दिलेलं आहे एक इलेक्ट्रिक जनित्राची आकृती आहे, जनित्र. ठीक आहे, याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी केला जातो. कशासाठी केला जातो, तर विद्युत निर्मितीसाठी. त्यानंतर एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. बघा पहिलं काय दिलेलं आहे, विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा आहे ती आहे 100 वॅट. ते किती दिले आहे, 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. बरोबर आहे, विद्युत धारा 3 अँपिअर इतकी आहेत. ठीक आहे, 3 अँपिअर इतकी वाहत आहे. विद्युत रोध आपल्याला काढायचा आहे, म्हणजे ओहम काढायचा आहे. तर बघा इथे आपल्याला कशा प्रकारे हे सोडवता येईल. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण जे प्रकरण समजून घेत होतो त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. बघा जर आपल्याला ऊर्जा काढायची असेल, ती कशी काढतो आपण, ऊर्जा काढायची असेल किंवा शक्ती काढायची असेल तर ती काढतो आपण P बरोबर व्ही आय. व्ही म्हणजे विभवांतर आणि आय म्हणजे काय, विद्युत धारा. बरोबर आहे, हे काढत असतो. आता टाका याच्यात किमती. याच्यात जेव्हा तुम्ही किमती टाकाल
त्यावेळेस आपल्याला काय होईल, तर इथं आपल्याला विभवांतर इथं मिळेल. म्हणजे बघा मित्रांनो, पी म्हणजे काय आहे, निर्माण होणारी उष्णता म्हणा किंवा ऊर्जा म्हणा, ती आहे इथं 100 वॅट. म्हणजे आपण 100 वॅट लिहिणार. बरोबर. आपल्याला व्होल्टेज माहित नाही, व्ही माहित आहे का, नाही, त्या जागेवर व्ही लिहा. आणि एम्पियर करंट इथं आपल्याला दिलेला आहे, विद्युत धारा बघा किती दिलेली आहे, 3 एम्पियर, म्हणजे इथं लिहा. ठीक आहे, लिहिलंय. आता काय करा, हा 3 इकडे आणा, म्हणजे होईल व्ही बरोबर 100/3. म्हणजे जे काही आपल्याला व्होल्टेज भेटलेलं आहे, जे काही विभवांतर भेटलेलं आहे, ते भेटलेलं आहे आपल्याला 100/3 व्होल्ट. ठीक आहे, काय भेटलेलं आहे, 100/3 व्होल्ट. आता सर्वात महत्वाचं काय आपल्याकडे मित्रांनो, तुम्हाला ओहमचा नियम माहित असेल. ठीक आहे, जो ओहमचा जो नियम आहे, ओहमचा नियम तो तुम्हाला ध्यानात ठेवावा लागेल. कधी पण तुम्हाला एक्झाम मध्ये तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा त्यावर तुम्हाला एखादं उदाहरण दिले जाऊ शकते. ओहमचा नियमानुसार बघा, ओहमचा नियम काय सांगतो आपल्याला, की ज्यावेळेस आपण रोध काढतो, कुठल्याही वाहकाचा रोध काढतो, तो कशाच्या बरोबर असतो, तो असतो V/I च्या बरोबर. कशाच्या बरोबर असतो, V/I च्या बरोबर. म्हणजे बघा मित्रांनो, इथं आपल्याला व्होल्टेज माहित आहे आणि इथं आपल्याला काय काढायचं आहे, आता रोध काढायचा आहे. बघा मित्रांनो, व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज इथं आपण काढलेलं आहे, किती व्होल्ट आहे ते आहे 100/3. बरोबर आहे, 100/3. आणि भागाकारात आय आहे, म्हणजे इथं सुद्धा येणार 3. काय येणार, 3 येणार. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, 100/3 आहे आणि 100/3 आणि त्याला सगळ्याला छेद 3 आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे इथं येणार आहे 100 भागाकारात किंवा छेदामध्ये 3 गुणिला 3, म्हणजे 100 भागाकारात येणार 9. बरोबर आहे, 100 भागाकारात येणार 9. आणि ज्यावेळेस तुम्ही याला भागाकार करणार, ठीक आहे, 9 अकराचा इथे येणार 99 पॉईंट समथिंग येणार आहे. पण इथं आपल्याला 11च लिहावं लागेल. ठीक आहे, काय लिहावं लागेल, 11. म्हणजे जो रोध आलेला आहे आपला, म्हणजे जो आर आपल्याला मिळालेला आहे, तो आहे 11 ओहम. किती आहे रोध, तो आहे 11 ओहम. ठीक आहे, म्हणजे जो रोध भेटलेला तो आहे 11 ओहम. म्हणजे आपलं उत्तर झालं 11 ओहम. तर तुम्हाला हा ओहमचा नियम आणि हा एक तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे एक्झाम मध्ये, हे आपल्याला कधी विचारला जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला जर ऊर्जा दिलेली असेल, उष्णता ऊर्जा किंवा कुठलीही ऊर्जा जर तुम्हाला दिलेली असेल, तर त्यासाठी नेहमी हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा, तुम्हाला P बरोबर VI आणि ओहमचा नियम तर दिलेला आपण R बरोबर V/I. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. चला जाऊया समोरच्या उदाहरणाकडे. आता हे उदाहरण थोडंसं मोठं आहे आपल्याकडे. तर बघा मित्रांनो, वाचूया आपण. 2 टंगस्टन बल्ब मधून 220 व्होल्ट इतक्या विभवांतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट आणि 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. बघा, 2 बल्ब आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आणि जे काही विभवांतर आहे ते 220 आहे आणि ते 2 जे बल्ब आहेत त्यांची जे काही शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, ती आहे एकाची आहे 100 वॅट, दुसऱ्याची आहे 60 वॅट. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील, समांतर जोडणीत आहे, बरोबर आहे, तर विद्युत वाहकातील विद्युत भार किती असेल, म्हणजे आपल्याला विद्युत भार काढायचा आहे. आता बघा मित्रांनो, विद्युत भार काढताना आपल्याला म्हणजे विद्युत धारा काढायची, आपल्याला एम्पियर काढायचा आहे. ठीक आहे, आता कसं काढता येईल, सर्वात अगोदर आपण जे बल्ब आहे ते आपण बल्ब घेऊया. कोणता बल्ब घ्यायचा आपल्याला, हा 100 वॅट वाला. सर्वात अगोदर आपण 100 वॅट वाला बल्ब घेऊ. आणि तुम्हाला बल्बची ऊर्जा दिलेली असते, म्हणजे एक सूत्र तुम्हाला नेहमी ध्यानात ठेवावं लागेल, ते म्हणजे P बरोबर VI. जिथं तुम्हाला वॅट मध्ये दिलेले असते, इथं जर बल्बची शक्ती दिलेली असेल किंवा कुठल्याही गोष्टी शक्ती दिली असेल, तर हे सूत्र तुम्हाला नेहमी ध्यानात ठेवावं लागेल, P बरोबर VI. आता बघा मित्रांनो, P बरोबर VI. तर P बरोबर VI म्हणजे आपल्याला बघा मित्रांनो, इथं आपल्याला पॉवर माहित आहे, म्हणजे शक्ती माहित आहे, आपल्याला विभवांतर सुद्धा माहिती आहे 220, तेव्हा आपण I काढू शकतो. बरोबर आहे. मग तुम्ही काय करा, हा इकडे आणा, म्हणजे I बरोबर काय येणार, I बरोबर येणार I इथं राहू द्या, तर इथे येणार P बरोबर V. बरोबर आहे, P बरोबर काय येणार V. आता टाका किमती. म्हणजे जर आपल्याला I काढायचं असेल, P म्हणजे काय आहे, तर पॉवर किती आहे, ती आहे 100 वॅट. बरोबर आहे. आणि विभवांतर किती आहे, ते आहे 220 व्होल्ट. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस याला आपण 20 ने आपण भागणार,
या 100ला जर 20 ने भागितलं तर इथे येणार 5 आणि 220ला जर आपण 20 ने भागितलं तर इथे येणार 11. म्हणजे आपल्याला जी काही विद्युतधारा मिळालेली आहे ती मिळालेली आहे पहिल्या बल्बसाठी, म्हणजे ह्या पहिल्या बल्बसाठी ती आहे 5/11. ठीक आहे, किती भेटलेली आपल्याला 5/11. तर हे तुम्ही ध्यानात ठेवा 5/11. त्यानंतर आता आपण बघूया मित्रांनो, आता आपण काढूया रोध. रोध तुम्हाला माहिती आहे ओहमच्या नियमानुसार आपण रोध काढत असतो. रोध काय असतो? V/I. काय असतो? V/I. हा ओहमचा नियम आहे. आताच आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलेला आहे. तर आता टाकाय याच्यामध्ये किमती. याच्यामध्ये जर आपण किमती टाकणार तर काय येणार बघा मित्रांनो, R काढायचं असेल तर V किती आहे आपल्याकडे 220 आहे. I किती आहे 5/11. म्हणजे इथं 5/11 लिहा. बरोबर, हे 11 वरती जातील म्हणजे 220 गुणाकारात 11 छेदामध्ये येईल 5 ओहम. काय येणार इथं 5 ओहम. ठीक आहे, तर तुम्ही हे एक इथं उत्तर ध्यानात ठेवा. ठीक आहे, नंतर आपण याला ऍड करत जाणार आहे. ठीक आहे, झालंय. आता आपण बघूया दुसऱ्या बल्बसाठी. दुसरा बल्ब कोणता आहे आपल्याकडे? तो दिलेला आहे 60 वॅटचा बल्ब आपल्याकडे. ठीक आहे, आता बल्ब आपल्याला बघायचा आहे. तो बल्ब आहे आपल्याकडे 60 वॅटचा बल्ब आहे आपल्याकडे. ठीक आहे, मराठीमध्ये लिहितो याला मी 60 वॅटचा बल्ब आहे. आता बघा मित्रांनो 60 वॅटचा बल्ब आहे आपल्याकडे, तर सर्वात अगोदर आपल्याला एम्पियर काढावं लागेल. आहे की नाही? मग कसं काढणार? तर हाच फॉर्म्युला ध्यानात ठेवा इथं. बरोबर आहे, P म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? P बरोबर VI ध्यानात ठेवा. हा फॉर्म्युला मध्ये किमती टाका. काय करा तुम्ही माहिती आहे का? हा V इकडे आणा म्हणजे येणार आहे P/V बरोबर I. म्हणजे किमती जर टाकायच्यात P किती आहे इथं? P आहे 60. P किती आहे इथं आपला 60. ठीक आहे, आणि जर विभवांतर किती आहे 220. किती आहे 220. आणि जर बघा मित्रांनो जर याला तुम्ही 20 ने भागितलं तर इथे येणार आहे तुमचं उत्तर 3 आणि इथे येणार आहे 11. म्हणजे तुम्हाला जे काही या दुसऱ्या बल्बसाठी जे काही विद्युतधारा मिळालेली आहे ती मिळालेली आहे 3/11. ठीक आहे, इथं ध्यानात ठेवा या दुसऱ्या बल्बसाठी. तर आपण I2 म्हणूया आणि याला I1 म्हणूया. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहील पहिला बल्ब आणि दुसरा बल्ब. झाले. आता बघा तुम्हाला माहिती आहे रोध. रोध काढायचा असेल तर आपण काय करतो? R बरोबर V/I2. I2 म्हणजे काय आहे? I2 म्हणजे काय आहे? तर दुसऱ्या बल्बसाठी जो काही विद्युतधारा आहे ती. ठीक आहे, आता टाका किमती. R बरोबर V म्हणजे काय 220 आणि छेदामध्ये किती येणार आहे 3/11. हे 11 वरी जातील म्हणजे 220 गुणाकारात 11 छेदामध्ये 3. ठीक आहे, तर हे रोध म्हणजे ओहम मध्ये असतो. म्हणजे हा झाला रोध. म्हणजे आपल्याकडे बघा इथं आपल्याला विद्युतधारा मिळालेली आहे आणि रोध सुद्धा मिळालेला आहे. इथं सुद्धा आपण विद्युतधारा काढली आणि रोध काढला. आता बघा मित्रांनो परिणामी रोध काय असतो? परिणामी रोध. आता बघा परिणामी रोध म्हणजे काय? म्हणजे सगळा रोध तिथं किती असेल पूर्ण त्या सर्किटमध्ये किंवा त्या जोडणीमध्ये किंवा आपण म्हणूया की त्या परिपथामध्ये, तर तो जो असतो जो रोध असतो तो असतो 1/R बरोबर 1/R1 म्हणजे पहिल्या बल्ब मधला रोध अधिक दुसऱ्या बल्ब मधला रोध. ठीक आहे, आता करा याचा बेरीज करा. म्हणजे काय येणार 1 बघा 1 म्हणजे 220 गुणाकारात 11 भागाकारात 5. हे 5 वरती जातील नंतर. ठीक आहे, अधिक 1/220 गुणाकारात 11 छेदामध्ये 3. आता हे 5 वरती जातील म्हणजे इथे येणार 1/R बरोबर 5 छेदामध्ये 220 गुणाकारात 11 अधिक 1. तिथे 3 येतील. हे 3 काय करतील वरती जातील म्हणजे 3 220 गुणाकार 11. ठीक आहे, आलंय. म्हणजे आता काय झालंय आपल्याकडे जो उत्तर आलेला आहे बघा. आता तुम्ही काय करू शकता? आता हे ऍडिशन आहे. इथं बघा जे छेद आहेत छेद सारखे आहेत म्हणजे याचा आपण बेरीज करू शकतो. 5 आणि 3 8. छेद दशाला तसा राहणार आहे आपला. म्हणजे छेद काय राहणार आहे आपला? तो राहणार आहे 220 गुणाकारात 11. म्हणजे जे काही आपला R आलेला आहे तो R आलेला आहे R बरोबर 220 गुणाकार 11 भागाकारामध्ये 8. म्हणजे जो रोध आलेला आहे आपल्याला, ठीक आहे, म्हणजे परिणामी रोध तो आलेला आहे हा वाला. ठीक आहे, ओहम. तर हा तुम्ही इथे ध्यानात ठेवा. हा आहे आपलं रोध, पूर्ण रोध. कशासाठी? तर 220 व्होल्ट साठी. आता ओहमचा नियम ध्यानात ठेवावा लागेल तुम्हाला. पुन्हा ओहमचा नियम काय आहे? तर बघा मित्रांनो ओहमचा नियम तुम्हाला आता सांगितलं मी. I बरोबर काय असते V/R असते, किंवा तुम्ही R बरोबर V/I सुद्धा करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याचं काही तिथं अर्थ होत नसतो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो ह्या गोष्टी झाल्या आपल्या. आता चालूया आता आपल्याला काय काढायचं आहे? इथं आपल्याला विद्युतधारा काढायची आहे.
मग कशी काढता येईल? आय आय म्हणजे काय आहे? विद्युतधारा ती किती आहे? 200 नाही माफ करा, तर इथं आपल्याला आय माहित नाही ना, आयच आपल्याला काढायचं आहे ना, तर आय इथं माहित नाही, आय आपण लिहिणार नाही. ठीक आहे, म्हणजे बघा इथं काय करणार आपण बघा आता, व्ही म्हणजे काय आहे? तर विभवांतर. विभवांतर किती आहे? 220. बरोबर आहे, 220 आहे. भागाकारात किती येईल आता? आर. आर म्हणजे काय आहे? तर आर म्हणजे आहे रोध. सगळ्या तिथं रोध किती आलेला आहे? सगळं आपला ते आलेला आहे 220 गुणाकारात 11 भागाकारात 8. बरोबर आहे. आता काय होईल बघा मित्रांनो, हे 8 काय होतील? वरती जातील. हे 8 काय होतील? वरती जातील. हे 8 ला तुम्ही वरती घेऊन जा, म्हणजे इथे येणार आहे 220. बरोबर आहे, 220 गुणाकारात 8 भागाकारामध्ये 220 गुणाकार 11. बरोबर आहे. आता इथं 220 आहे, इथं 220 आहे, हे होईल कट, म्हणजे आपल्याकडे राहणार आहे 8/11. किती राहणार आहे? 8/11. आणि 11 जर तुम्ही 8 ला भागाकार केला, त्याचा भागाकार जे काही येईल तो असणार आपलं उत्तर. म्हणजे आपल्याला मिळणार तिथं विद्युतधारा, त्या विद्युत वाहकामधील विद्युतधारा किती असेल? ते असेल जवळपास 7.1 का 2 येईल. ठीक आहे, अँपियर. म्हणजे हे आपलं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, काय केलं आपण सर्वात अगोदर बघा. आता काय केलं ते बघा, पहिला जो बल्ब आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं? सर्वात अगोदर आपण त्याच्यामध्ये विद्युतधारा काढली, म्हणजे आय काढलं. आय काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आर काढलं. दुसऱ्या बल्ब मध्ये सुद्धा आपण तेच केलं, पहिले आय काढलं, नंतर आर केलं, आर काढला. बरोबर आहे. नंतर जे दोन्ही आर आहेत, पहिल्या बल्ब मधला आणि दुसऱ्या बल्ब मधला, त्याला आपण काय केलं? दोघांची ऍडिशन केली, म्हणजे बेरीज केली. काय कशासाठी? आपला परिणामी रोध काढायचा होता म्हणून. ठीक आहे, दोघांची ऍडिशन केली, त्याला आपला जे परिणामी रोध होता तो आपला 220 गुणाकारात 11 भागाकारात 8 एवढा परिणामी रोध आला. मग आपण काय केलं? परिणामी रोध आल्यानंतर जो आर आपल्याला भेटलेला आहे, ठीक आहे, आता आपल्याला ओमचा एक नियम आहे, आय माहित आहे, तो काय आहे? आय बरोबर व्ही अपॉन आर. आपल्याला व्ही माहित आहे, विभवांतर इथं दिलेला आहे. रोध आपल्याला काढायचा होता, रोध सुद्धा आपण इथं काढलेला आहे, तो म्हणजे हे इथं रोध काढलेला आहे. बरोबर, हा आहे रोध, तो आपण तिथं ठेवला. त्यानंतर दोघांची आपण काय केलं? ते छाननी केली आणि कट केलं. काय कट होऊ शकते ते? त्यानंतर आपलं उत्तर भेटलेलं आहे हे 0.72 अँपियर. ठीक आहे, अशा प्रकारे. तेवढं काय अवघड नाही आहे, फक्त तुम्हाला काय काढावे ते समजावे लागेल. ठीक आहे, चला त्यानंतर ई आपल्याला प्रश्न दिलेला आहे, कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल? एक आहे 500 वॅटचा टीव्ही संच आहे, तो आपण 30 मिनिटं चालवतो. त्यानंतर 60 वॅटची जी शेगडी आहे ती आपण काय करतो? 20 मिनिटे चालवतो. ठीक आहे, तर कोणता जो संच आहे किंवा कोणता जो उपकरण आहे ते सर्वात जास्त विद्युत खर्च करील, हे आपल्या इथं काढायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला सर्वात अगोदर काय काय दिले ते बघा. सर्वात अगोदर आपल्याला इथं 2 संच दिले आहेत, म्हणजे पहिल्याची जी पॉवर दिली आहे त्याला आपण P1 म्हणूया. ती दिलेली आपल्याला पॉवर म्हणा, किंवा जी ऊर्जा ती खर्च करते त्याला आपण म्हणूया P1. ती म्हणजे काय? किती झाले ते? 500 वॅट आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, त्यानंतर P2 आपल्याला दिलेला आहे. P2 म्हणजे काय? हे दुसरा संच, त्याची जी काही ऊर्जा आहे ती आहे 600 वॅट. 600 वॅट. ठीक आहे, आता जो टाइम दिलेला आहे T1 तो दिलेला आहे पहिल्या संचासाठी 30 मिनिट. 30 मिनिट म्हणजे 30 गुणिले 60 करावं लागेल, कारण आपल्या सेकंदामध्ये काढावं लागतं. बरोबर आहे, सेकंदामध्ये 18 18 म्हणजे जवळपास 1800 सेकंद. ठीक आहे, 1800 सेकंद. त्यानंतर T2 साठी किती आहे? 20 मिनिट, म्हणजे 20 गुणिले 60. 20 गुणिले 60, 60 12, 12 म्हणजे 12 आणि हे 0 म्हणजे 1200 सेकंद. इथं होईल 1200 सेकंद. तर दोन गोष्टी इथं आपल्याला माहित झाल्या. आणि कधी पण बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण विद्युत ऊर्जा खर्च करतो त्यासाठी एक सूत्र आपल्याला ध्यानात ठेवायचं. कधी पण आपण विद्युत ऊर्जा खर्च करतो ते कशा बरोबर असते? जी काही त्याची पॉवर आहे, बरोबर, जी काही पॉवर आहे त्याला आपल्याला गुणाकार करावा लागतो. कशाने? त्या पॉवरला गुणाकार करावा लागतो आपल्याला सेकंदाने म्हणा. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला दिलं आहे. आता आपण काढूया टीव्ही सेट. जो टीव्ही आहे आपल्याकडे, टीव्ही संच आहे. ठीक आहे, टीव्ही संचची जी पॉवर आहे किती खर्च केली बघा. आपल्याला एक फॉर्म्युला ध्यानात ठेवावा लागेल तुम्हाला. कधी पण जर किती आपण विद्युत ऊर्जा खर्च केली किंवा ऊर्जा किती खर्च केली हे काढण्यासाठी आपला एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे पी म्हणजे ही पॉवर आणि लागलेला वेळ म्हणजे टी. ठीक आहे, म्हणजे टीव्ही संचासाठी बघा काय काय लागलेलं आहे. सर्वात अगोदर आपला 500 वॅट काय आहे त्याचं शक्ती आहे, गुणाकारात टी म्हणजे किती सेकंद? ती आहे 1800 सेकंद. बरोबर आहे, 1800 सेकंद. आणि जर बघा मित्रांनो याला आपण गुणाकारात केलं तर काय येईल बघा मित्रांनो? 1 2 3 4 म्हणजे 4 आणि हा 5, म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, ते आपण नंतर करूया. त्यानंतर आहे आपल्याकडे कोणता संच आहे? टीव्ही संच. नंतर एक शेगडी आहे आपल्याकडे. ठीक आहे, शेगडीसाठी सुद्धा तोच, हा झाला पी आणि हा झाला टी. म्हणजे
शेगडीसाठी पी किती आहे 600, गुणाकारात किती सेकंद आहे 1200. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे ते जूल मध्ये आता येणार आहे. तर बघा मित्रांनो, जर याचा गुणाकार तुम्ही केला तर आपल्याला येणार आहे बघा 18 गुणिला 5 म्हणजे येणार जवळपास 90. 90 म्हणल्यावर 90 त्यातला एक शून्य आणि हा 4 शून्य म्हणजे 9 गुणाकार 10चा घात इथं 5 जूल एवढी इथं काय होणार, जी ऊर्जा आपली खर्च होणार. ठीक आहे, आता इथं आपण बघूया. ठीक आहे, इथं आपण आता बघूया. ठीक आहे, आता याचा गुणाकार करा 12 सकी 72, 12 सकी 72, 12 सकी 72 आणि हे 4 शून्य म्हणजे तुम्ही 4 शून्य म्हणजे इथं पॉईंट द्या, म्हणजे 5 शून्य इथं होईल, म्हणजे गुणाकारात 10चा घात 5 करू आपण इथं जूल सेकंद. म्हणजे आपल्या इथं समजेल की जी काही ऊर्जा आहे बघा, इथं 10चा घात 5 आहे, इथं 10चा घात 5 आहे, म्हणजे जी काही ऊर्जा आहे ती सर्वात जास्त खर्च होणार ती टीव्ही संच करणार. काय करणार, टीव्ही संच सर्वात जास्त ऊर्जा खर्च करणार. ज्यावेळेस आपण कधी पण ऊर्जा काढायची असेल त्यावेळेस हे सूत्र तुम्हाला ध्यानात ठेवायला लागेल, ऊर्जा बरोबर पी गुणिला टी, म्हणजे ज्या पॉवर म्हणा किंवा जी शक्ती आहे त्या उपकरणाची त्याला टी ने म्हणजे ते सेकंदाने गुणाकार करावा लागेल. ज्यावेळेस आपण सेकंदाने गुणाकार करतो त्यावेळेस ते जूल मध्ये रूपांतर त्याचं होत असते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि चला जाऊया आपल्या समोरच्या उदाहरणाकडे. एक उदाहरण आपले दिले आहे बघा, 1100 वॅटची एक शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास, 2 तास त्याला आपण रोज वापरली, तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल आणि वीज कंपनी 1 युनिट ऊर्जेसाठी 5 रुपये आकारते. आता बघा मित्रांनो, आता सर्वात अगोदर इथं काय करावे लागेल आपल्याला, सर्वात अगोदर ती शेगडी किती तास चालते महिन्यामध्ये हे आपल्याला काढावं लागेल. म्हणजे बघा मित्रांनो, एका महिन्यामध्ये ती शेगडी काय करते बघा, एका महिन्यामध्ये ती शेगडी काय करते, रोज 2 तास चालते, म्हणजे 30 दिवस, महिन्यामधले 30 दिवस रोज 2 तास म्हणजे बरोबर येणार ती 60 तास. म्हणजे एका महिन्यामध्ये ती शेगडी काय चालते आपल्या घरामध्ये 60 तास ती शेगडी आपल्या घरामध्ये चालत असते. ठीक आहे, आता इस्त्रीची जी विद्युत शक्ती आहे ती आपल्याला इथं वॅट मध्ये दिलेली आहे, आपल्याला पाहिजे ती किलो वॅट मध्ये. म्हणजे बघा, जी इस्त्री आहे, ठीक आहे, तिची जी शक्ती आहे, इस्त्रीची शक्ती आपण म्हणूया, ते आपल्या इथं वॅट मध्ये दिले, ते आपल्याला किलो वॅट मध्ये पाहिजे. म्हणजे याला आपण घेऊया इंग्रजीमध्ये लिहितो, ते मला सोपं जाते. ठीक आहे, 1100 वॅट, 1100 वॅट आहे, आणि जर याला आपण 1000 ने जर भागितलं तर आपलं उत्तर येणार आहे किलो वॅट मध्ये. म्हणजे 0 0 कॅन्सल होईल, 1 0 कॅन्सल झाला म्हणजे तो पॉईंट येईल, म्हणजे 1.1 किलो वॅट. म्हणजे जी इस्त्रीची शक्ती आहे ती आहे 1.1 किलो वॅट. ठीक आहे, समजले. आता बघा मित्रांनो, 1.1 किलो वॅट जी शक्ती असते ती एका तासात वापरली जाते, बरोबर आहे. जी 1.1 किलोवॅट ही शक्ती आहे ती काय होते, एका तासामध्ये वापरली जाते. मग 60 तासामध्ये किती होईल बघा, 60 गुणाकारात 1.1 म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 66 किलोवॅट आर. 66 किलोवॅट आर म्हणजे जवळपास आपण म्हणूया 66 युनिट आपली इथे जळणार आहेत. बघा काय केलं आपण सर्वात अगोदर, बघा सर्वात अगोदर आपण काय केलं, ते इस्त्रीच्या शक्तीला आपण किलोवॅट मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर काय केलं, किलोवॅटचा अर्थ काय होत असतो की एका घंट्यामध्ये एवढी ऊर्जा आपण जाळतो. मग जी इस्त्री आहे आपल्याकडे ती 60 तास चालते एका महिन्यामध्ये, म्हणजे 60 गुणिला 1.1 जर गुणाकार केला तर याचं उत्तर येणार आहे आपल्याकडे 66 किलोवॅट आर. ठीक आहे, कारण याला आपण आवरनं मल्टिप्लाय करतो ना. ठीक आहे, 66 किलोवॅट आर, 66 किलोवॅट आर म्हणजे ही झाली 66 युनिट. मग आपल्याकडे जो दर आहे महिन्याचा विजेचा खर्च म्हणजे 66 गुणाकारात 5 बरोबर 330 रुपये आपल्याला खर्च येणार आहे त्या इस्त्रीचा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला फक्त काही फॉर्म्युले ध्यानात ठेवावे लागेल, कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा आणि कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवावं लागेल. काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की तुम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही कळवू शकता. व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कॉमेंट करा किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657332280. यावर सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, माझ्याकडे इन्कम करण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे युट्यूब. त्याच्यामुळे युट्यूबला माझ्या खूप शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला खूप पाहत राहा, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, कारण मला एकमेव माझं इन्कमचं साधन आहे ते युट्यूब. तर धन्यवाद.